नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया पौष्टिक गुणांनी भरलेली शेवग्याच्या पानांची भाजी. शेवग्याच्या शेंगांची भाजी तर आपण नेहमीच करतो, पण शेवग्याच्या पानांमध्ये सुद्धा शरीरासाठी फायदेशीर असलेले दुप्पट प्रमाणात गुणधर्म आहेत. शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच आणि शरीराला पण डिटॉक्स करते. आणि यामध्ये दुधापेक्षा दुप्पट प्रमाणात प्रोटीन व कॅल्शियमचे प्रमाण आहे. ही भाजी शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. म्हणूनच शेवग्याच्या पानांचे महत्त्व लक्षात घेता शेवग्याची पाने सुकवून त्याची पावडरसुद्धा बाजारामध्ये विकण्यासाठी आलेली आहे. भाजी करण्याअगोदर भाजी आपण निवडायची कशी ते आपण पाहूया. शेवग्याच्या पानांच्या अशा या ढाळ्या असतात आणि या ढाळ्याला लागलेले देठ वेगळे करायचे आहेत आणि त्यावरची पानेसुद्धा एक एक करून काढून घ्यायची आहेत. म्हणजे यातील सर्व काड्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि पानं वेगळी करायची आहेत. रेसिपी अगदी बारीक सारीक टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आता ही भाजी कशी करायची ते आपण पाहू. त्यासाठी कढईत इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतले आहे. तेल थोडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 6-7 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत. ही भाजी थोडी उग्र लागत असल्यामुळे ह्या भाजीला कांदा आणि लसणीचे प्रमाण जरा जास्तच लागते. महाराष्ट्रामध्ये ही भाजी प्रामुख्याने मृग नक्षत्र लागल्यावर खाल्ली जाते, त्यामुळे शरीरसुद्धा डिटॉक्स व्हायला मदत होते. लसणीच्या पाकळ्या थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि हे कांदा आणि लसूण बारीक गॅस करून थोडा वेळ मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, कांदा लसूण 1 ते 2 मिनिटांनी छान असं परतलं गेलं आहे. थोडा कांदा मऊसुद्धा झाला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक एक करून सर्व मसाले घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. तुमच्याकडे कोल्हापुरी मसाला नसेल तर तुम्ही तुमच्याकडे साठवणीतला असेल तो मसाला घातला तरीसुद्धा चालेल. आणि तिखटाचे प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही पाववाटी भिजवलेली मुगाची डाळ किंवा तुरीची डाळसुद्धा घालू शकता. आता ही भाजी चवीला थोडी उग्र असल्यामुळे यामध्ये मी सुपारी एवढा गुळाचा खडासुद्धा घातला आहे. म्हणजे भाजीचा उग्रपणा थोडा कमी होतो आणि भाजी चवीलासुद्धा छान लागते. आता यामध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली शेवग्याच्या पानांची भाजीसुद्धा घालायची आहे. भाजी घातल्यानंतर यावरती एक झाकण ठेवायचे आहे आणि बारीक गॅस करून ही भाजी व्यवस्थित अशी सेट होऊ द्यायची आहे. 1 ते 2 मिनिट हे झाकण तसेच ठेवून द्यायचे आहे आणि 2 मिनिटांनी झाकण मी काढले आहे आणि हे पहा, ही भाजी छान अशी सेट झाली आहे. आता भाजी कांद्यामध्ये मिक्स अशी करून घेतली आहे आणि भाजी 50% शिजलीसुद्धा आहे. पुन्हा ही भाजी 5 ते 7 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये भाजी ढवळूनसुद्धा घ्यायची आहे, म्हणजे भाजीना तळाशी लागणार नाही. आणि हो, मी कांदा बारीक चिरला असे सांगितले होते, पण कांदा थोडा जाड चिरून घ्यायचा आहे. परंतु तुम्हाला बारीक हवा असेल तर तुम्ही बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता. आणि या रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, नक्की चेक करा. इथे भाजी आता मस्त अशी शिजलीसुद्धा आहे. गरमागरम वाफाळती भाजी मी सर्वसुद्धा केली आहे. ती शेवग्याच्या पानांची भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. या भाजीला साहित्यसुद्धा फारसे लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी अगदी चविष्ट अशी तयार होते. अशी ही औषधी गुणांनी भरलेल्या शेवग्याच्या पानांची भाजी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. पहा, भाजी किती मस्त दिसत आहे आणि चवीलासुद्धा तितकीच सुंदर होते. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.